काही लोक असतात ना की आतापर्यंत पण काही नव्हतं आणि अचानक झोप वरती गेले. काही ग्रहस्थिती अशी असते की जी बदलते आणि त्याच्यानंतर एकदम माणूस उडी घेतो. ती ग्रहस्थिती आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कधी येणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बाळ कधी होणार आहे, तुम्हाला जॉब कधी लागणार आहे, याच्या एक्झॅक्ट डेट सांगितल्या जातात KP ज्योतिषमध्ये. आणि मॅम KP ज्योतिषच्याच एक्सपर्ट आहे. त्यामुळे याची ॲक्युरसी जी आहे ती अगदी भारताबाहेरच्या कोणत्याही ज्योतिष पद्धतीपेक्षा जास्त उत्तम ॲक्युरसी आहे KP ज्योतिषची. हे तुम्ही प्रॉमिस करू शकतात ना? बिलकुल प्रॉमिस करू शकतो. एक्झॅक्टली आम्ही एक्झॅक्ट प्रॉमिस करू शकतो. इतकी ॲक्युरसी आहे. तुमची ट्रेन लेट झालेली आहे, ती ट्रेन कितव्या मिनिटाला तुमच्या रुळावर येईल एवढं पण KP ज्योतिषने सांगितलं जातं. लग्न होणार असेल तर ते कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या वर्षामध्ये, कोणत्या पद्धतीने व्यक्ती मिळेल हे KP ज्योतिषवरून सांगितलं जातं. परफेक्ट सांगितलं आता. म्हणजे लग्न होणार आहे तर डेफिनेटली होणार आहे, नाही होणार आहे तर नाहीच होणार. त्याच्यासाठी तुम्ही ब्रह्मदेवाला खाली जरी आणलं तरी लग्न होणार नाही. मी इतके मोठे मोठे पॉलिटिशियन्स बघितलेत की जे ज्योतिष बघतात आणि ज्योतिषवर त्यांचा खूप जास्त ट्रस्ट आहे. अरे लोक चीफ मिनिस्टर लेवलचे लोक पण आहेत मॅम की जे बघतात आणि त्यांचा विश्वास. अमिताभ बच्चन, कधी कधी लोक येतात, मागच्या 4 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय बेबीसाठी आणि होत नाहीये. मग दोघांच्या पत्रिका आणल्या जातात. मला याच्यासाठी फक्त फिमेलची पत्रिका लागते. पुढच्या 15 मिनिटात मी तुम्हाला सांगू शकते की बेबी होणार आहे की नाही होणार आहे. होणार असेल तर कोणत्या तारखेला होणार आहे. की पत्रिकेमध्ये जॉब चेंज होण्यासाठी जी ग्रहस्थिती, अगेन ते 5वं स्थान, ते 9वं स्थान, ते ॲक्टिवेट व्हावं लागतं. जोपर्यंत ते स्थान ॲक्टिवेट होत नाही तुमच्या जॉबमध्ये बदल होत नाही. मग लोक येतात आमच्याकडे की आता रेझिग्नेशन दिलेलं आहे. मग असं कितीदा तरी झालेलं आहे की मी त्यांना म्हणलेलं आहे की तुमचं रेझिग्नेशन एक्सेप्ट होणार नाही आहे, तुम्हाला सेम कंपनीमध्येच रिटेन केलं जाईल. ज्यावेळेस पत्रिकेच्या कोणत्याही द्वितीय स्थानावरून धनस्थान ज्याला म्हणतात त्याच्या नक्षत्राचा संबंध 2, 6, 10, 11 या स्थानांशी आला, ती व्यक्ती आयुष्यभर सुखात राहते. तिला कामही मिळत राहतं, तिला पैसेही मिळत राहतात. प्रत्येक देशामध्ये 2, 6, 10, 11 मुकेश अंबानीच्या पत्रिकेमध्ये लागलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये ओके त्या द्वितीय स्थानाचं, जसं मी म्हटलं की धनस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर गुरु असेल आणि तो 2, 6, 10, 11शी कनेक्टेड असेल, त्या व्यक्तीला पैशांची बाब जन्मात कमी नाही पडणार. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे शुभश्री माहेश्वरी मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. येस. तर मित्रांनो, आपण आजपर्यंत वास्तूवर पॉडकास्ट केला, ॲस्ट्रॉलॉजीवर पॉडकास्ट केला, न्यूमरोलॉजीवर केला. KP ज्योतिष एक नवा सब्जेक्ट आहे, नवा माझ्यासाठी आहे, आपल्या ऑडियन्ससाठी आहे, कारण या टॉपिकवर आजपर्यंत आपण पॉडकास्ट केलेला नाही आहे. बट KP ज्योतिषची जी ॲक्युरसी आहे ती सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त आहे. तुमच्या आयुष्यामध्ये पैसा कधी येणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बाळ कधी होणार आहे, तुम्हाला जॉब कधी लागणार आहे, याच्या एक्झॅक्ट डेट सांगितल्या जातात KP ज्योतिषमध्ये. आणि मॅम KP ज्योतिषच्याच एक्सपर्ट आहे. तर आज आपण जाणून घेणार आहे की KP ज्योतिषमुळे कोणते कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि जे म्हणतो आपण की कधी कोणती गोष्ट होणार आहे ती कशी कळू शकते हे आपल्याला आज मॅम एक्सप्लेन करणार आहे. तर मॅम KP ज्योतिष बद्दल काय सांगाल? काय KP ज्योतिष? आतापर्यंत आपण साधारण वैदिक ज्योतिष किंवा पराशरी पद्धत ही भारतामध्ये पारंपरिक हिंदू कॅलेंडरनुसार, हिंदू पंचांगानुसार आपण बघत आलेलो आहोत. KP ज्योतिष ही पण वैदिक ज्योतिष मधूनच निघालेला एक प्रकार आहे. साऊथमध्ये कृष्णमूर्ती नावाची एक व्यक्ती होती, त्यांनी या KP ज्योतिषचा निर्माण केला असं म्हणूया किंवा त्याचा शोध लावला असं आपण म्हणू शकतो. बरोबर. वैदिक ज्योतिषमध्ये साधारण 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र यांचा अभ्यास होतो. याच पद्धतीने KP ज्योतिषचा पण अभ्यास होतो, परंतु त्या 27 नक्षत्राचे प्रत्येकी 9 भाग केले जातात. एका नक्षत्राचे 9 भाग असे 27 × 9 तितके. ओके ओके. आणि त्याप्रमाणे आन्सर दिले जातात. त्यामुळे याची ॲक्युरसी जी आहे ती अगदी भारताबाहेरच्या कोणत्याही ज्योतिष पद्धतीपेक्षा जास्त उत्तम ॲक्युरसी आहे KP ज्योतिषची. हे तुम्ही प्रॉमिस करू शकतात ना? बिलकुल प्रॉमिस करू शकतो. एक्झॅक्टली. आम्ही एक्झॅक्ट प्रॉमिस करू शकतो. इतकी ॲक्युरसी आहे. तुमची ट्रेन लेट झालेली आहे, ती ट्रेन कितव्या मिनिटाला तुमच्या रुळावर येईल एवढं पण KP ज्योतिषने सांगितलं जातं. ओके. इतकी ॲक्युरसी KP ज्योतिषमध्ये आहे. बरोबर आहे. कितीतरी लोकांना संतती नसते, कितीतरी लोकांची लग्न होत नाही. ओके. लग्न का होत नाही
त्याच्या मागचं कारण काय आहे हे केपी ज्योतिषवरून सांगितलं जातं. लग्न होणार असेल तर ते कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या वर्षामध्ये, कोणत्या पद्धतीने व्यक्ती मिळेल हे केपी ज्योतिषवरून सांगितलं जातं. परफेक्ट सांगितलं आता. Absolutely. म्हणजे जर आता कुणाचं लग्न होत नाहीये, कारण मॅम लग्न आणि मुलंबाळ हे 2 समस्या सध्या जोरात चालू आहे, ऍब्सोल्युटली, तर तेही आपण सांगू शकतो केपी अगदी, ज्योतिषमुळे. अगदी, अगदी. येस, ऍक्च्युली ऍस्ट्रॉलॉजीचाच पार्ट इज केपी ज्योतिष. ऍस्ट्रॉलॉजीच आहे, फक्त त्यातला डीप पार्ट आहे. इथे नक्षत्रांचा अभ्यास केला जातो, फक्त राशी आणि ग्रहांचा अभ्यास केला जात नाही. जनरली आपण वैदिक ज्योतिषमध्ये ग्रहांचा अभ्यास केला जातो. इथे ग्रहांमधले जे 27 नक्षत्र आहे त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरून उत्तरं दिली जातात. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, त्याच्यासाठी तुमची जन्मवेळ, जन्म तारीख आणि ॲक्युरेट जन्म टाइम ही गोष्ट असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्याच्याकडे ॲक्युरेट जन्म तारीख, ऍटलिस्ट मला तरी त्या गोष्टी ऍब्सोल्युटली व्यवस्थित लागतात. जन्मवेळ, जन्म तारीख आणि जन्म ठिकाण, या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचं भविष्य चुकत नाही. एकदम परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा एफर्ट्स, कोणतीही पूजा, शांती, उपाय, तोडगे, रेमेडीज काहीही करायची गरज नाही, काहीच नाही. ज्या घटना होणार आहेत आम्ही दास येस ऑर नो या 2 गोष्टींमध्ये सांगून टाकतो. लग्न होणार आहे तर डेफिनेटली होणार आहे, नाही होणार आहे तर नाहीच होणार. त्याच्यासाठी तुम्ही ब्रह्मदेवाला खाली जरी आणलं तरी लग्न होणार नाही. डेट पण तुम्ही सांगता? डेट पण आम्ही सांगतो. ऍक्च्युली बघायला गेलं ना, ड्युरेशन सांगतो, डेट नाही सांगणार आम्ही, पण ड्युरेशन साधारण चेतन यांचं लग्न होणार आहे तर 25 ऑक्टोबर टू 10 जानेवारीच्या दरम्यान लाईफमध्ये कोणीतरी व्यक्ती येणार. मग 25 ऑक्टोबर ते 10 जानेवारीच्या दरम्यान डेफिनेटली व्यक्ती लाईफमध्ये येणार. जॉबचं पण होऊ शकतं असं? बिलकुल. येस, ऍक्च्युली मी आज एक आर्टिकल वाचत होतो मॅम. फोर्ब्स नुसार, फोर्ब्स जी एक म्हणजे आपण एक जर्नलिझमचा पार्ट म्हणू शकतो, त्याच्यानुसार 63% ऑफ अमेरिकन यंग पीपल जे पण आहेत ते त्यांच्या करिअर पाथसाठी आजकाल ऍस्ट्रॉलॉजी बघतायत. जे लोक बोलतात ना की ऍस्ट्रॉलॉजीवर आमचा विश्वास नाहीये, किंवा म्हणजे खूप मिनिमल लोक आहेत असे की जे बोलतात असं, बट अमेरिकेमध्ये 63 पेक्षा जास्त पर्सेंट जे मुलं आहेत आजकाल, तर ते करिअर पाथ निवडण्यासाठी ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करतात. हो, कारण आता हे जागतिकरित्या कोविड नंतर, आधी पण होतं ते, आता भारतापुरतं मर्यादित किंवा एशियन कंट्रीज पुरतं मर्यादित असेल आपण असं कन्सिडर करूयात. बट आफ्टर कोविड जसं योगाचा जग प्रसार झालेला आहे तसाच ऍस्ट्रॉलॉजीचा पण जगप्रसार झालेला. बरोबर आहे. त्याचा अनुभव जोपर्यंत येत नाही कोणत्याही गोष्टीचा, तोपर्यंत तुम्हाला वाटणार की येतो म्हणजे दिस इज फेक. एक्झॅक्टली. टिल द टाइम तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही, माझ्याकडे येणारे कित्येक, आमचा तर विश्वास नाही पण म्हटलं एकदा दाखवून बघूयात, आणि तीच व्यक्ती काहीतरी 6-12 महिन्यांनी, वर्षांनी रिपीट येते आणि मग सांगते शुभश्री सांगितलं होतं तसंच झालं बरं. मग ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचा, तुम्ही डॉक्टरांकडे ज्यावेळेस जाता, औषध घेता, त्याचं निदान झाल्यानंतर औषध घेतात, ज्यावेळेस तुम्हाला फरक पडतो त्या औषधाचा, त्याच्यानंतर त्या डॉक्टरांवर विश्वास होतो. बरोबर आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली तसंच आहे. करेक्ट. ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास नसणारे जे लोक आहेत तर त्यांनाही आता विश्वास बसायला लागलेला आहे. जसं तुम्ही बोलला की तुम्ही दिलेले जे प्रेडिक्शन होते ते खरे ठरल्यावर ते लोक परत तुमच्याकडे येतात. जसं तुम्ही बोलला की 63% अमेरिकन यंग पीपल जे आहेत ते ऍस्ट्रॉलॉजी बघायला लागले फॉर करिअर पाथ. इंडियामध्ये 70 पेक्षा जास्त लोकांचं ऍस्ट्रॉलॉजीवर ट्रस्ट आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल, फक्त काही लोक मान्य करत नाही ती गोष्ट. सगळे छुपेनी बघत असतात, बट वी डोंट बिलीव्ह, हे असं म्हणून मोकळे होतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या भविष्याची कुतूहलता निर्माण असतेच, करो किंवा नको करो. कोणालाही मी सांगितलं की मी ज्योतिष आहे आणि मी तुझं भविष्य सांगतो, तर ऍटलिस्ट ऐकून तर घेणारच. तो म्हणेल मला, मी तो बिलीव्ह नाही करता, मी माझा याच्यावर विश्वास नाहीये, आय डोंट बिलीव्ह इन दिस, पण तो सांगणार नाही तो. पण त्याला माहिती असतं की हा ह्याने सांगितलंय, बॅक ऑफ द माइंड त्याच्या डोक्यात ते कुठे ना कुठे फिरत राहणार, आणि त्याला त्या गोष्टीची काय म्हणतात, इच्छा तर नक्की असणारच की माझं चेक झालं पाहिजे किंवा असं झालं पाहिजे. बिलकुल. कोण म्हणणार आहे की मला पैसे नकोयत, मला श्रीमंत नाही व्हायचंय, मला लेकरू नकोय, मला स्मूथ माझी लाईफ नकोय? तुम्ही म्हणणार आहेत मला घर नकोय? नाही बोलणार. राईट. आपण एक सांसारिक माणसं आहोत, त्यांना या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. बरोबर आहे.
ठीक आहे. आणि मग साधू आणि जे हिमालयात जाऊन बसलेले आहेत त्यांची गोष्ट वेगळी. पण काही वयाचे काही वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, काही नाही काही काळ त्यांनी पण संसारात घालवलेला असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीवर विश्वास बिलकुल आहे. इंडस्ट्रियलिस्ट पकडा मॅम तुम्ही, त्याच्यानंतर पॉलिटिशियन्स पकडा. मी इतके मोठे मोठे पॉलिटिशियन्स बघितलेत की जे ज्योतिष बघतात आणि ज्योतिषवर त्यांचा खूप जास्त ट्रस्ट आहे. अरे लोक चीफ मिनिस्टर लेवलचे लोक पण आहेत मॅम की जे बघतात आणि त्यांचा विश्वास. अमिताभ बच्चन मोठं उदाहरण आहे. एक्झॅक्टली. मुकेश अंबानी, नीता अंबानी मॅम किती ते तंत्र वगैरे सॉरी मंत्र बोलत असतात मॅचच्या वेळेस, आपण तर त्यांना बघतो. तर मॅम तुमच्या लाईफमध्ये आतापर्यंत तुम्ही भरपूर लोकांना, हजारो लोकांना कन्सल्ट केलेलं, मोर दॅन 10,000. ओके. तर जेव्हा तुम्ही कन्सल्ट केलं तर असे काही अनुभव तुम्ही सांगाल का की वेगवेगळ्या निश मधले, म्हणजे जसं पैशाच्या रिलेटेड किंवा बेबीच्या रिलेटेड, लग्नाच्या, तर असे अनुभव तुम्ही काय सांगाल तुमच्या क्लायंट सोबत घडलेले? जनरली काय होतं ना, आपण संततीसाठी बरेच लोक आता प्रयत्न करतात. लाईफस्टाईल आपली एवढी खराब झालेली आहे, त्यामुळे मग दारू, सिगरेट आणि व्यसनाधीन झालेले लोक असल्यामुळे किंवा कामाच्या ताणामुळे, IT इंडस्ट्रीमध्ये सतत बसून राहण्यामुळे लोकांना संततीसाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे आता एवढे IVF डॉक्टर्स खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. आधी आपल्या आई वडिलांच्या वेळेस असे काहीच प्रॉब्लेम नव्हते, खूप इझिली सगळं होत होतं. पण आताच्या लाईफस्टाईलमुळे हे सगळं बदललेलं आहे. कधी कधी लोक येतात, मागच्या 4 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय बेबीसाठी आणि होत नाहीये. मग दोघांच्या पत्रिका आणल्या जातात. मला याच्यासाठी फक्त फिमेलची पत्रिका लागते. पुढच्या 15 मिनिटात मी तुम्हाला सांगू शकते की बेबी होणार आहे की नाही होणार आहे. होणार असेल तर कोणत्या तारखेला होणार आहे. तुम्हाला जर IVF ला जायचं असेल, ट्रीटमेंटला जायचं असेल, तर तुम्ही कोणत्या ड्युरेशनमध्ये जायला पाहिजे हे तुम्हाला लिटरली 15 मिनिट पण जास्त म्हणते. तुमचा एक प्रश्न असेल तर मी 7व्या ते 8व्या मिनिटाला मी तुम्हाला सांगू शकते की फलाना ड्युरेशनमध्ये बाळ होईल. आणि होणार नसेल तर त्याच्या मागचे पण कारण. होणार नसेल तर मी तुम्हाला कोणतेही उपाय सांगणार नाही, हे करा ते करा, काहीही करायची गरज नाही. मनाची तयारी करून घ्यावी लागेल की बाळ होणार नाहीये. आणि होणार असेल तर तरी सुद्धा कोणतेही उपाय करायची गरज नाहीये. बाळ 100% या तारखेला होईल. फक्त कोणत्या तरी वैद्यकीय ट्रीटमेंटनुसार तुम्हाला जावं लागेल. त्या वैद्यकीय ट्रीटमेंट केव्हा आपण चालू करायची त्याचं ड्युरेशन आम्ही तुम्हाला देतो. त्या ड्युरेशनमध्ये होतं. पत्रिकेमध्ये जे 12 घरं असतात, 12 भाव जे असतात, बरोबर, प्रत्येक भाव जो असतो तो कोणत्या ना कोणत्या गोष्टी रेप्लिकेट करत असतो. जसं प्रथम भाव तुमचं व्यक्तिमत्व दाखवतं, तुमचं लुक्स दाखवतं. 3rd हाऊस तुमचे भावंड दाखवतं. 5th हाऊस तुमचं बाळ दाखवतं. बाळ कधी होणार आहे, कसं होणार आहे, चांगलं होणार आहे, नाही होणार आहे. कधीतरी असं असतं की डिवोर्स चालू असतात. मग लोक येतात आणि आम्हाला बाळाची कस्टडी मिळेल का. मग बरेचदा मॅक्सिमम इंडियन याच्यामध्ये तरी असं होतं की बाळाची कस्टडी पुरुषांकडे जात नाही. मग त्या पंचम स्थान कुठे ना कुठे ऍक्टिव्हेट झालेलं असतं, पण ते लेकरू तुमच्यापासून लांब जाणं हे पण दाखवतं. त्यावेळेस आम्ही क्लिअरली सांगतो की बाळाची कस्टडी मिळणार नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करू नका. या गोष्टींमुळे काय होतं मॅम की जसं तुम्ही सांगितलं की बाळाची गोष्ट, जसं तुम्ही बोलल्या की बाळ होणार नाहीये हे जर त्या तुम्हाला पत्रिकेत दिसतंय, आणि जसं तुम्ही बोललाय की यू विल नीड द पत्रिका ऑफ फिमेल ओनली, मेलचा काही संबंध काही गरज नाही. ऍटलिस्ट बाळासाठी तरी मला नेलची गरज नाही. 2 व्यक्ती, अशाच 2 व्यक्ती एकमेकांबरोबर येत असतात. अशाच 2 व्यक्ती परमात्म्याने एकमेकांबरोबर आणलेल्या असतात, ज्या एकमेकांना काय म्हणू शकतो आपण, कॉम्प्लिमेंट करत असतात. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत डिवोर्स आहे त्यावेळेस दुसरी अशीच व्यक्ती त्याच्या आयुष्यात येते की तिच्या पण पत्रिकेत डिवोर्स असेल. ओके, हे बिलकुल हे असंच आहे. जर बाळ मला फिमेलची पत्रिका हवी असेल, त्या फिमेलच्या पत्रिकेत कुठल्या तरी प्रकारचे दोष इज नॉट द राईट वर्ड, पण कोणत्या तरी गोष्टीमुळे डिले होतोय, तर 2000% तिच्या नवऱ्याच्या पत्रिकेत, पार्टनरच्या पत्रिकेमध्ये पण त्या डिलेचे योग दाखवत असतात. ओके, इतकं ज्योतिषशास्त्र पॉवरफुल आहे. ऍब्सोल्युटली पॉवरफुल आहे. तुम्हाला त्याच्यासाठी मला फक्त फिमेलची पत्रिका पाहिजे, मला काहीच गरज नाही, कारण मला माहिती आहे याच्या पत्रिकेमध्ये तसं काही ना काही निघणारच आहे. बरोबर आहे. ती प्रजनन क्षमता जी आहे ती फिमेल मध्ये आहे, तिची पत्रिका पाहिजे. त्या पत्रिकेवरून बाळ कन्सीव्ह कधी होणार आणि डिलिव्हरी कधी होणार या 2 वेगवेगळ्या तारखा पण आहेत.
कन्सिव्हिंगची तारीख आम्ही देतो, डिलिव्हरीची तारीख, डिलिव्हरी कधी होणार याची तारीख नाही, पण एक ड्युरेशन की साधारण तुला ऑक्टोबर टू डिसेंबरच्या मध्ये कन्सिव्ह होईल आणि जुलै टू ऑगस्टच्या मध्ये डिलिव्हरी होईल, ही तारीख दिली जाते. कारण डिलिव्हरीसाठी मग डिलिव्हरी सिझेरियन होईल की नॉर्मल होईल हे पण कळतं. हे तुम्ही सांगू शकता? बिलकुल बिलकुल बिलकुल. अरे बापरे. बिलकुल. ऍक्च्युली काय होतं, हे जर कळालं लोकांना तर जे IVF मध्ये लोक पैसे घालतायत ना 100% 4-4, 5-5 लाख रुपये बिलकुल बिलकुल ते वाचतील. म्हणजे आपण असं नाही म्हणत की तुम्ही वैद्यकीय ट्रीटमेंट घेऊ नका, तुम्ही घ्या, पण हे कळाल्यानंतर तुम्ही जे 4 ते 5 वेळा IVF करतात आणि तरी सुद्धा तुम्हाला बेबी होते, ते पैसे तुमचे वाचतील. एक सिंगापूरचं पंजाबी सिख क्लायंट आहे आपल्याकडे, साधारण 38 वर्षाची फिमेल आहे आणि 40-41 वर्षांचे मेल आहेत. बाळाचे योगपत्रिकेमध्ये अगदी नगण्य आहेत, 2 ते 3%. 2-3दा 2 ते 3% म्हणजे नाहीच का? ऑलमोस्ट नाही. हा, ठीक. मग ते 2-3% असतात ना, ते मिरॅकल बेसिसवरती, त्या देवाच्या कृपेने अगदीच काही झालं तर ठीक आहे. पण त्या 2-3% ना मी कन्सिडर नाही म्हणून करते. ओके. त्यातल्या त्यात एक ड्युरेशन दिलं जातं की या काळामध्ये तरी तुम्ही नक्काच घेऊ ट्रीटमेंट. पत्रिकेतलं ते 5म स्थान, ते 5वा भाव जोपर्यंत त्या दशा अंतर्दशा काळामध्ये ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत बाळ होणार नाही. मग मी त्यांना सांगते की विनाकारण तुमच्या शरीराची, मनाची, पैशांची हानी करू नका. करेक्ट करेक्ट. मग यावेळेस काय करायचं तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, ज्याच्याने तुमचे शरीर शुद्धी होईल, मेडिटेशन करा आणि त्याच्यानंतर या तारखांमध्ये तुम्ही एकदा IVF साठी प्रयत्न करा. बरोबर. त्याची शक्यता बऱ्यापैकी आहे. तुम्ही ते मॅम एक स्टोरी सांगत होता सिख आहे. सिंगापूरमध्ये एक सिख कपल आहे, आपल्याकडे येत आहे नेहमी. 19 वर्षांपासून बाळ, एक 39-40 म्हणजे 17-18 वर्षांपासून बाळ नाही, बरेच प्रयत्न करून झाले, खूप झालं. आणि त्यांना या वर्षी जुलै 2024ची डेट दिली होती आणि मी म्हटलं होती की हा शेवटचा प्रयत्न आहे, त्याच्यानंतर जर झालं नाही यावेळेस तर तुम्ही प्रयत्न करू नका. मागच्या वर्षभरात त्यांनी, मी नाही म्हणलं होतं तरी सुद्धा, इतक्या वर्षांपासून जेव्हा होत नाही त्यावेळेस माणूस प्रयत्न करतोच, ज्योतिषांच्या व्यतिरिक्त जाऊन पण करतो. मग देन दे कॉल्ड मी अँड दे सेड की शुभश्री सांगितलं होतं, आम्ही प्रयत्न केला पण नाही झालं. मी त्यांना म्हणलं होतं की जुलै 2024 नंतर तुम्ही एकदा जुलै टू ऑक्टोबरच्या दरम्यान प्रयत्न करा. त्या काळामध्ये हा शेवटचा अटेम्प्ट आहे, त्याच्यानंतरच्या दशा अंतर्दशा ज्या लागणार आहेत त्याच्यामध्ये काहीही नाहीये. आणि ऑक्टोबर 2024 नंतर मला त्यांचा मेसेज आला की शुभश्री कन्सिव्हिंग झालेलं आहे आणि आता डिलिव्हरी आहे. लोकांना मॅम हा जो इश्यू आहे ना बेबीचा, हा खूप मोठा इश्यू झालाय भारतामध्ये. आणि जेव्हा अशी गोष्ट त्यांना कळते की बेबी कन्सिव्ह झालंय आणि ते पण एका व्यक्तीच्या पत्रिकेवरून, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपाय न करता, कोणतेही उपाय मी सांगत नाही. त्यातल्या त्यात अगदीच सजेस्ट करायचं झालं तर एखादा मंत्र देते किंवा थोड्याफार प्रमाणात रत्न, बस. त्या व्यतिरिक्त मी कोणतीही पूजा, शांती, ब्राह्मणांकडे जा, रोज 2-2 तास देवापुढे फलाना वाचा, इकडे तीळ चढवा, तिकडे तेल, असं काहीही नाही. ड्युरेशन दिलं जातं आणि ते पण एका कॉलमध्ये 5 ते 7 मिनिटामध्ये, त्याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ते झालं फिनिश. दॅट इज ऑल, दॅट्स ऑल. एक्झॅक्ट. तशाच प्रकारे जॉबचं आहे, तशाच प्रकारे जॉबचा काही अनुभव झाला काही असा आलेला? जसं आजकाल काय होतंय ना की नोटीस पिरियड असतो, सॅलरी वाढत नाही, जॉब लागत नाही, तर असे काही एक्झाम्पल्स तुमच्याकडे आलेले? अगदी माझ्या घरचंच एक्झाम्पल आहे. माझे यजमान मागच्या 20-22 वर्षापासून एकाच कंपनीमध्ये कामाला आहेत आणि जॉब चेंज होत नाही. आणि ही ऑलवेज आस्क मी, शुभश्री जॉब कधी बदलणार आहे? आणि इट्स लाईक तुझा जॉब बदलणार नाहीये. त्याच्या मागचं कारण हे आहे की पत्रिकेमध्ये जॉब चेंज होण्यासाठी जी ग्रहस्थिती, अगेन ते 5वं स्थान, ते 9वं स्थान, ते ऍक्टिव्हेट व्हावं लागतं. जोपर्यंत ते स्थान ऍक्टिव्हेट होत नाही तुमच्या जॉबमध्ये बदल होत नाही. बरेचदा असं होतं की तुम्ही रेझिग्नेशन देऊन टाकता आणि त्यांच्यानंतर आपल्याला रिग्रेट होतं की अरे मी रेझिग्नेशन दिलंय आणि आता आता मला दुसरीकडे पण मिळत नाहीये. मग लोक येतात आमच्याकडे की आता रेझिग्नेशन दिलेलं आहे. मग असं कितीदा तरी झालेलं आहे की मी त्यांना म्हणलेलं आहे की तुमचं रेझिग्नेशन एक्सेप्ट होणार नाहीये, तुम्हाला सेम कंपनीमध्येच रिटेन केलं जाईल, या तारखेपर्यंत थांबा, ते रिटेन होणार.
बरेचदा असं होतं की काही लोकांना तुम्ही एखाद्या डॉक्टरला बघितलं असेल जो अगदी BJ मेडिकलमधून निघालेला डॉक्टर असतो आणि अत्यंत हुशार स्कॉलर, गव्हर्नमेंट कॉलेजमधून काढलेला, पण त्याची प्रॅक्टिस चालत नाही. किंवा एखादा इंजिनियर खूप हुशार असतो, अगदी छान COP, पण त्याची प्रॅक्टिस चालत नाही. त्यावेळेस पत्रिकेतले 2, 6, 10, 11 ही जी स्थानं जोपर्यंत तुमच्या पत्रिकेत ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत स्वकमाई निर्माण होत नाही. कितीही शिक्षण राहू द्या, काही राहू देत. आणि कितीतरी अशी अगदीच म्हणजे बॅक बेंचर ज्याला आपण म्हणू शकतो अशी लोक असतात, त्यांना असं वाटतं की यार हा कायच करणार आहे आयुष्यात, म्हणजे पाठावरती पाक आपण म्हणू शकतो. आणि ती लोक आता खूप अगदी बघण्यात आलेली असतात की मर्सिडीज घेऊन फिरतात. ठीक आहे, काही दशा अंतरदशा बदलल्या, तुमच्या पत्रिकेतली काही ग्रहस्थिती बदलली, ज्यावेळेस पत्रिकेतली पैशाची स्थानं ऍक्टिव्हेट झाली त्यावेळेस त्या लोकांना जॉब तरी असे भारी मिळतात, किंवा कंटिन्युअस सतत काम मिळतं, किंवा त्यांचा जो काही व्यवसाय बिझनेस असेल तो एकदम फ्लरिश होऊन जातो, सडन फ्लरिश होऊन जातो. काही लोक असतात ना की आतापर्यंत पण काही नव्हतं आणि अचानक झुम वरती गेले. काही ग्रहस्थिती अशी असते की जी बदलते आणि त्याच्यानंतर एकदम माणूस उडी घेतो. ती ग्रहस्थिती आम्ही तुम्हाला सांगू शकतो. ज्योतिष, कोणताही जगातला कोणताही मोठा ज्योतिष तुमचं नशीब बदलू शकत नाही. सगळ्यात आधी सगळ्यांना मी सांगते की कोणत्याही ज्योतिषावरती अशा प्रकारचे पैसे खर्च करू नका की जिथे तुम्हाला तो भरपूर साऱ्या पूजा शांत्या उपाय करून सांगणार आहे की हे करा आणि त्याच्यानंतर तुमच्या या गोष्टी होतील. बरोबर. तुम्ही काहीही केल्यानंतर तुमच्या गोष्टी होणार नाही जर त्या तुमच्या नशिबात नसतील तर अजिबात अशा ठिकाणी पैसे तुम्ही खर्च करू नका. ज्या गोष्टी छोट्या छोट्या उपायांनी होणाऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त तुमचे पैसे, एनर्जी, वेळ वाया घालवायचा नाहीये, त्या निश्चितच करा. जगामध्ये चराचरामध्ये देव बसलेला आहे. देवाला फक्त 2 हात 3रं मस्तक पाहिजे. त्याच्यासाठी कोणत्याही बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नाहीये. ज्योतिषशास्त्र तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आहे. एखाद्या व्यक्तीला जॉब नाहीये, त्या व्यक्तीला मागच्या 6 महिन्यांपासून जॉबलेस आहे, ज्यावेळेस मी त्याला सांगते की बाबा ऑगस्ट 2025 मध्ये तुला नोकरी मिळेल, तर तो ही जे 3-4 महिने जे गेलेले आहेत ना आणि पुढचे जे 4 महिने जे जाणार आहेत तो सुखकर घालवू शकतो की ठीक आहे मला ऑगस्ट नंतर नोकरी मिळेल. इन्स्टेड ऑफ गेटिंग पॅनिक, फ्रस्ट्रेशन खूप येतं जॉबसाठी. मी खूप पाहिलं, भरपूर मुलं आजकाल जॉब मिळत नाही तर फ्रस्ट्रेट होत. त्यांचे आई वडील त्यांच्यावर फोर्स करतात की शोधणं, जॉब शोधणं, पण ते शेवटी जेव्हा लिहिलंय तेव्हाच. बिलकुल, फक्त ते लिहिलेलं आम्हाला कळतं, ते लिहिलेलं KP वाल्यांना कळतं. ओके, ठीक आहे, ते आणि अगदी ॲक्युरेट कळतं. रेग्युलर ज्योतिषपेक्षा म्हणजे वैदिक ज्योतिष आणि KP ज्योतिष मध्ये फक्त फरक हाच आहे. मी तरी जनरली KP वाले फक्त KPच बघितले जाते. माझी पद्धत वैदिक ज्योतिष आणि KP ज्योतिष यांचं दोघांचं मिक्सचर करून मी आन्सर देते. ओके, तुम्ही दोन्ही बघतात? दोन्ही बघून दोघांचं कॉम्बिनेशन करून, कारण KP जे निघालेलं आहे ते वैदिक मधूनच निघालेलं आहे, त्याचंच बाळ आहे. ठीक आहे, पण त्याची अॅक्युरेसी जरा जास्त चांगली, कारण ते डीप जातं, ते जास्त डीप जातं. बरोबर. अशी की घरं आहेत मॅम की बाळ होण्यासाठी किंवा न होण्यासाठी की ते घर म्हणजे ते असं मी ऐकलंय 4-5, 12 असं ते KPचाच पार्ट येतो. ओके, तर त्याबद्दल थोडं बोलायचं झालं. मी जसं तुम्हाला म्हणलं की 12 घरं असतात पत्रिकेमध्ये. प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये 12च घरं असतात. प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू समोरच असणार. ओके, ठीक आहे, 12 घरं असतात. 5व्या घरावरून, कोणत्याही व्यक्तीच्या 5व्या घरावरून लक्षात येतं की बेबी कधी होणार आहे. 5वं घर, पंचम स्थान ज्याला म्हणतात, त्याला त्या पंचम स्थानावरून लक्षात येतं बाळ कधी होणार आहे. तर ते फक्त पंचम स्थान नाही, तर पंचम स्थान ते बाळाचं स्थान आहे. 2nd हाऊस तुमचं कुटुंबाचा हाऊस आहे. 11th हाऊस जे आहे ते तुमचं इच्छापूर्तीचं हाऊस आहे. आणि 8वं स्थान किंवा 12वं स्थान हे हॉस्पिटलचं स्थान आहे. ओके, ज्यावेळेस पत्रिकेमध्ये पंचम स्थान कोणाच्याही पत्रिकेमध्ये, आता तुमची पत्रिका आली माझ्याकडे, पंचम स्थान हे प्रथम संतती, 7वं स्थान हे द्वितीय संतती, 9वं स्थान हे तृतीय संतती, अशा प्रकारे ते गणित जातात. आता 3य पर्यंत शक्यतो कोणी जात नाही, पण जनरली आम्हाला 2nd चान्स कधी घ्यायचा आहे. मग ते 7वं स्थान ऍक्टिव्हेट झालं तर बाळ होणार. तर अगदी त्या पंचम स्थानावरून प्रत्येक, अगेन जसं 12 घरं
आहेत प्रत्येकाला, तसंच 9 दशा आहेत. व्हॉट इज दशा? दशा इज प्रत्येक ग्रहाला एक टाइम फ्रेम दिलेली आहे. जसं एकनाथ शिंदेना 2.5 वर्ष दिलं होतं, ठीक आहे, तसं राहूला 18 वर्ष दिलेली आहेत. ओके. म्हणजे दशा बदलण्या म्हणजे सरकार बदलण्याप्रमाणे. नवीन सरकार आलं की त्याच्या नवीन पॉलिसीज येणार, मग तो मागच्या सरकारच्या पॉलिसी फॉलो करणार का? नाही करणार. नवीन सरकार आलं की सगळं नवीन होणार. बरोबर. कम्प्लीट 360 डिग्री चेंज. त्याचप्रमाणे 9 जे ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाचा एक टाइम फ्रेम आहे. जसं मंगळाची 8 वर्ष आहेत, चंद्राची 10 वर्ष आहेत, राहूची 18 वर्ष आहेत, गुरुची 16 वर्ष आहेत. कधी कधी तुम्ही असं पाहिलं असेल, अगदी आपल्या शुक्रची किती आहे? 20. हा, कारण तुम्ही मला बोललात ना तुझे जे शुक्र येणार आहे म्हणून विचारलं. पण त्याचा जो पहिला फेज आहे ना तो चांगला असणार आहे. ओके. त्याच्यानंतर जी अंतर्दशा बदलणार आहे ते मी पाहिलं नाही ऍक्च्युली. ती अंतर्दशा जी बदलेल त्यावेळेस फळ वेगळी मिळणार. ओके. प्रत्येक बदलत जातं, म्हणजे असं नाही की 8 वर्ष सेम असतात आपल्यासाठी. बिलकुल. त्या आता सपोज राहूची 18 वर्ष आहेत, तर त्याचा पहिला 2.5-2.5 3 वर्षाचा जो टप्पा असेल तो वेगळा असणार आहे. मग त्या राहूच्या अंतर्दशेच्या आतमध्ये छोटासा एक कप्पा असतो, त्याच्यामध्ये येणार गुरुची अंतर्दशा. ती गुरुची अंतर्दशा संपली की येणार शनीची, मग शनीची संपली की येणार बुधाची. असा त्या 18 वर्षाच्या फेजमध्ये बाकीचे 8 ग्रह 9 ग्रह आहेत त्यांचे छोटे छोटे टप्पे असतात. मूळ, जसं मी तुम्हाला म्हटलं की मूळ सरकार जे आहे ते सगळं चालवणार, राहू महादशा सगळं चालवणार. बरोबर. आणि नंतरचे जे छोटे छोटे ग्रह आहेत ते त्यांचे प्यादे आहेत. ती राहू महादशा त्यांना सांगणार, एक पंतप्रधान देश चालवणार आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आपापलं कार्य करणार. त्याचप्रमाणे राहू महादशा देश चालवणार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक काम करणार, गुजरातचं काहीतरी वेगळी पॉलिसी असणार आहे. मग राहू महादशाचा जो पहिला टप्पा आहे तो 100% राहू महादशा काम करणार. त्याच्यानंतर जो गुरुचा टप्पा येणार आहे त्या गुरुच्या अंतर्दशेमध्ये पत्रिकेतली जी ग्रह किंवा जे स्थान ऍक्टिव्हेट होतात त्या स्थानांची कार्य चालू होतात, त्या कार्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळणार. मग ज्यावेळेस संतती आपल्याला पाहिजे असते त्यावेळेस जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राहू महादशा जस्ट चालू झाली 2025, आज काय तारीख आहे, 1 एप्रिल 2025 माझी राहू महादशा चालू झाली. आणि त्या राहू महादशेमध्ये जर 5वं स्थान ऍक्टिव्हेट झालं किंवा त्या 5व्या स्थानाचं कार्य चालू झालं तर मला निश्चितच पुढच्या 2.5 वर्षांमध्ये संतती योग 100% होणार. पण त्या 5व्या स्थानाबरोबर जर 4थं स्थान स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट झालं तर मी कन्सीव्ह तर करणार पण माझं अबॉर्शन होणार. हे या लॉजिकने तुम्ही सांगू शकता? या लॉजिकने सांगू शकता. बेबी होणार आहे का नाही, कन्सीव्ह कधी होणार, आणि कन्सीव्ह झालं तर कंटिन्यू होणार का नाही होणार, हे लॉजिक आहे. हे लॉजिक आहे. मग ते राहूची संपली की नंतर मग लोक म्हणतात की ठीक आहे आता तर आमचं अबॉर्शन झालं, मग आम्ही बघणार की या 2-2.5 वर्षानंतर कोणता फेज चांगला आहे यांना परत कन्सीव्ह व्हायला. मग आम्ही म्हणतो की जर गुरुच्या अंतर्दशेमध्ये परत ते 5म स्थान ऍक्टिव्हेट झालं तर निश्चित तुम्हाला बाळ होणार. म्हणजे 5म स्थानाबरोबर तुमचं 2य स्थान ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे, 11वं स्थान व्हायला पाहिजे. बाळ, आता आधीची लोक घरी डिलिव्हरी करायची, आपण तर घरी डिलिव्हरी नाही करू शकत. बरोबर. मग 12वं स्थान ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे, म्हणजे हॉस्पिटल दिसलं पाहिजे. ओके. जसं तुम्ही आता मला माझी पत्रिका बघत असताना बोलल्यात की काही 6 महिन्यात काही मेडिकल झालेलं आहे का, तर ते लॉजिक तुम्ही तिथे लावता. एक्झॅक्टली. मला हॉस्पिटलायझेशन दिसत होतं, ते रिझन काही असेल, पण जर हॉस्पिटलायझेशन दिसतंय तर डिलिव्हरी होणार. जर नुसतं 4थं स्थान लागलं तर मे बी छोटंसं अबॉर्शन होऊन जाणार अनफॉर्च्युनेटली, आणि डिलिव्हरी नाही होणार. हे असं लॉजिक. मॅम, आपण बघतो की आजकाल मुलांना मुली मिळत नाही लग्नाला, बिलकुल, किंवा काही मुलींना मनासारखा नवरा नाही मिळत किंवा मनासारखा मुलगा नाही मिळत. विवाह संस्था कोलमडलेली आहे, आपण असं अगदी सोप्या भाषेत म्हणूयात. कारण आता प्रत्येक एव्हरीवन इज अर्निंग, प्रत्येक जण आपापल्या पायावर उभा आहेत, मुली म्हणा मुलं म्हणा. मग आता बरेचदा असं होतं की लग्न उशिरा होत आहेत, त्या उशिरा होण्यामागची कारणं काय आहेत, किंवा सगळं चांगलं असताना अगदी दिसायला चांगले आहेत, पॅकेजेस चांगले आहेत, घरचं चांगलं आहे सगळं, आणि सगळ्या गोष्टी असून सुद्धा लग्नाला उशीर होतोय, असं बरेचदा होतं.
बरोबर. मग असं का होतं तर अगेन जसं आपण म्हणलं की पंचम स्थानावरून 5व्या घरावरून संतती बघितली जाते, तसं 7व्या घरावरून लग्न संस्था बघितली जाते. लग्न कधी होणार, कसं होणार, चांगलं होणार, वाईट होणार, नाही होणार, अशा प्रकारे 7व्या घरावरून लग्न बघितलं जातं. ओके. लग्नाच्या पण डेट्स कळतात किंवा लग्नाचं तुमचा जो जोडीदार असेल तो कोणत्या प्रकारचा जोडीदार असेल, स्वभावाला कसा असेल, थोडाफार दिसायला कसा असेल, कुठल्या जवळचा असेल, लांबचा असेल, कोणत्या फील्डचा असेल, या गोष्टी कळतात पत्रिकेवरून. इतकं डिटेलमध्ये, अगदी डिटेलमध्ये कळतं. आणि लग्न कधी होईल तेही तुम्ही सांगू शकता. लग्न होणार आहे की नाही होणार आहे, मी सगळ्यांना आधी कोणतीही घटना, लग्न होणार आहे की नाही, संतती होणार आहे की नाही, घर होणार आहे की नाही, किंवा तुम्ही परदेशी जाणार आहे की नाही, जाणार असेल तर पुढच्या गोष्टी, मग कधी, केव्हा, कसं, दॅट इज नेक्स्ट. व्हॉट इज प्रायर, तर जे प्रॉमिस आहे, जी घटना आहे ती घडणार आहे की नाही. मी सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्ही आलेत माझ्याकडे आणि मला विचारलं की शुभश्री लग्न कधी होणार, तर फर्स्ट मी सगळ्यात आधी हे चेक करते लग्न आहे की नाही. लग्न असेल तर आपण ड्युरेशन देतो, हो या ड्युरेशनमध्ये तुमचं लग्न होईल. मुलगी जी असेल किंवा जो पार्टनर असेल, मुलगा असेल, तो तुमच्या वर्किंग ठिकाणी मिळेल, तुमचं लव्ह मॅरेज होईल, अरेंज मॅरेज होईल. उशीर होत असेल तर त्याची मागची कारणं सांगितली जातात. ज्यावेळेस शुक्र आणि शनी युती असते पत्रिकेमध्ये त्यावेळेस लग्नाला उशीर होतो. ज्यावेळेस सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी, जसं मी म्हटलं की केपी ज्योतिष हा नक्षत्रांचा अभ्यास आहे सगळं, बरोबर. त्याचं जर नक्षत्र कुठेतरी व्ययस्थानामध्ये 12व्या स्थानामध्ये गेलं असेल, षष्ठ स्थानामध्ये गेलं असेल, त्याला विरोधी भाव म्हटलं जातं, तिथे गेलं असेल तर लग्नाला उशीर होणार. मग उशीर होणार तर किती उशीर होणार, त्याच्या मागचं कारण काय आहे, हे सगळं एक्सप्लेन केलं जातं. अगेन याच्यासाठी पण तुम्हाला 2 तास, 3 तास, 5 तास, अर्धा तास असं काही नाही. 10व्या मिनिटाला तुमच्याकडे जर तुमची डिटेल परफेक्ट असतील तर 10व्या मिनिटाला तुम्हाला आन्सर मिळतं. म्हणजे आता जे बघतायत पॉडकास्ट आणि ज्यांचं लग्न होत नाहीये किंवा लेट होत आहे, बिलकुल सगळ्यात पहिले त्यांनी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही त्यांना सांगाल की होणार आहे का नाही होणार आहे. बिलकुल बिलकुल होणार असेल तर होणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण ड्युरेशन काढू. नसेल होणार तर मी अजिबात कोणतीही भीडभाड न ठेवता सांगून टाकते लग्नाचे योग पत्रिकेत नाहीये. जास्त तुम्ही स्वतःच्या जीवाचा आटापिटा करू नका. त्यांच्या आई वडिलांना सगळ्यात जास्त काळजी आपल्याला स्वतःची नसते, आई वडिलांना, फॅमिलीची असते. लहान लहान भावंड असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात, आई वडिलांना काळजी असते, समाजाचं प्रेशर असतं. त्यावेळेस आम्ही सांगतो की आई वडिलांना समजावून सांगा की लग्नाचे योग पत्रिकेत नाहीये. असे कितीतरी ऑफिसर्स तुम्ही बघितले असतील, एकदम चांगल्या पदावर कामाला असतात, पोलीस असतात, खूप 25-30 लाखाचे पॅकेजेस असतात, पण तरी सुद्धा लग्न नाही होत. ज्यावेळेस पत्रिकेतलं षष्ठ स्थान, 12वं स्थान एकदम स्ट्रॉंग ऍक्टिव्हेटेड असतं त्यावेळेस लग्नाचे योग नाहीच होत. डिवोर्स होईल का नाही हे पत्रिकेत आधीच कळतं का तुम्हाला? हो. डिवोर्सची पत्रिका असते ना, मग त्यावेळेस असं तर नाही सांगू शकत आपण. तुम्ही कुणाला असं डिरेक्ट नाही बोलू शकत ना मॅम, म्हणजे हे थोडं दुःखद आहे ना. तर हो, डिवोर्सच्या पत्रिका अगदी 100% कळतात. आणि अशा वेळेस ज्यावेळेस पत्रिका आमच्याकडे येतात मग आम्ही सांगतो की हो लग्नाच्या या तारखा आहेत किंवा या तारखांमध्ये डिवोर्स होणार आहे, पण लग्न संस्थेपासून फार अपेक्षा ठेवू नका. किंवा लग्न झाल्यानंतर देअर विल बी अ सम काइंड ऑफ अगदी डिरेक्टली एखाद्या व्यक्तीला असं सांगणं हे समोरच्या व्यक्तीला हर्ट करणार आहे, किंवा त्या व्यक्तीला काय म्हणू शकतो त्याचं मानसिक खच्चीकरण केल्यासारखं त्यांना वाईट वाटेल ना. बिलकुल. मग करावं की नाही करावं, सुरुवात अशीच होते, मग आम्ही लग्नच कशाला करू असं होतं. पण त्या घटना तर घडणार आहे. लग्न तर पत्रिकेत 100% दाखवते, तर लग्नाला तुम्ही टाळू शकणारच नाहीये. मग सांगण्यात असं येतं की ठीक आहे, लग्न झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात, मेजर प्रमाणात ऍडजस्टमेंट करावी लागेल, तर तुम्ही त्या ऍडजस्टमेंटची तयारी ठेवा. ऍटलिस्ट असं सांगून दिलं जातं किंवा असं सांगितलं जातं की याच्यानंतर हा काळ जरा कठीण जाईल. बरोबर. व्यक्तीकडून आपल्याकडून कधीतरी असं होईल की नाही होते, आता आम्ही वेगळं राहतो, तर तुम्ही त्या काळामध्ये स्वतःला कंट्रोल करा. डिवोर्स तर होणारच आहे. मॅम मला तेच विचारायचं आहे की जर पत्रिकेत डिवोर्स आहे, ओके, बिलकुल,
आणि तुम्हाला ते कळालं हो. आणि तुम्ही जर त्या व्यक्तीला तेव्हा सूचित करून दिलं की नाही, लग्न बाबा व्हायच्या आधी असं सांगू नाही शकत. हा. रिझन काय आहे त्याच्या मागचं, मी जसं म्हटलं की लग्नाचं प्रॉमिस म्हणजे लग्नाची घटना घडणार हे पत्रिकाने आम्हाला सांगितलेलंच आहे. ओके. ना तुम्ही लग्न टाळू शकणार ना तुम्ही डिवोर्स टाळू शकणार. लग्नही होणार आणि डिवोर्सही होणार. पण मग जर तुम्हाला कळालं की डिवोर्स होणारच आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा काळजी घे आणि त्याने सगळं ते म्हणतात ना आपण सहन करत गेला तरी होणार. अरे इतकं ते कधीतरी असं होतं ना, तुम्ही तुमच्या मित्रांचं बघितलं असेल, काही रिझन झालं असेल, समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी व्यक्ती आली, त्या व्यक्तीमुळे नाही मला नाहीच कंटिन्यू करायचं, या व्यक्तीने सोचलं की तू त्या दुसऱ्या व्यक्तीला पण एक्सेप्ट करते, पण तरी ते म्हणतात की नाही मला कंटिन्यू नाही करायचं. कधीतरी असं होतं की मला नाहीच पटत आहे, आय डोंट वॉन्ट टू सी युअर फेस, आय वॉन्ट डिवोर्स, असं बरेचदा होतं ना. बरोबर आहे. सो तुम्ही कितीही सोचलं पण समोरच्या व्यक्तीची ग्रहस्थिती जर तेवढी स्ट्रॉंग असेल तर तुमच्या त्या सूचनाला काहीही अर्थ नाही. आजकाल पैसे मागितले जातात की डिवोर्स नंतर की हे पण सांगितलं जातं, तर ते त्याच्यात तुम्ही कसं गाईड करता? हो, कारण अष्टम स्थान जे असतं त्याला मृत्यू स्थान म्हणतात. मग आता अष्टम स्थान म्हणजे मृत्यू, प्रत्येक व्यक्तीला ते अष्टम स्थान बरेचदा पत्रिकेत लागत, म्हणजे मृत्यूच होतो का, तर बिलकुल नाही. अष्टम स्थान हे नुकसानीचं स्थान आहे. ठीक आहे. सो ज्यावेळेस पत्रिकेमधलं डिवोर्सच्या काळामध्ये जर कोणाच्याही पत्रिकेमध्ये 8वं स्थान ऍक्टिव्हेट झालं त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला पोटगीच्या स्वरूपात पैसे द्यावे लागतात, कारण त्यांचं नुकसान होतं. तर त्यामुळे ज्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं शुभश्री डिवोर्स झाल्यावर पैसे मिळतील की नाही मिळतील, मग मी म्हणते की समोरच्या व्यक्तीची पत्रिका दाखवा, त्याच्या पत्रिकेत जर अष्टम स्थान लागलेलं असेल आणि माझ्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या ज्याच्या मुलीच्या पत्रिकेत जर षष्ठ स्थान लागलेलं असेल तर निश्चित पैसे मिळणार. प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण पैसे द्यावे लागतात पोटगीच्या स्वरूपात, हे कळतं. हा, आणि नसेल लागलं तर आम्ही सांगतो की बाबा नाच सोडा, पैसे वगैरे काही मिळणार नाहीयेत, पटकन मोकळं करायचं, मोकळे होऊन जा, हे कळलं जातं. मॅम आता आपण मेन विषयाकडे येऊ. बिलकुल. पैसा. अर्थकारण हे अगदी सगळ्या अगदी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आजच्या याच्यामुळे काही असेल तर निश्चित पैसा. आता ते पैशांचे पण दोन म्हणा किंवा बऱ्याच स्वरूपात असं आपण म्हणू शकतो. मूळ पत्रिका काही जणांची खूप वेल्दी पत्रिका असते, काहीही न करता सगळं व्यवस्थित, आपण मोठे मोठे उद्योगपती म्हणूया, त्यांची लेकरं ज्यांना अगदी लहानपणापासून सगळं मिळालेलं असतं. काही लोक अशी असतात की ज्यांना कष्ट करून पैसे मिळतात आणि काही लोक अशी असतात की ज्यांना काहीच करावं लागत नाही, राणीसारखं आयुष्य जगतात किंवा राजासारखं आयुष्य जगतात आणि सगळं आधी तयार झालेलं असतं त्यांच्यासाठी. मग ते फॅमिलीमधून असेल किंवा कोणत्याही स्वरूपात असेल. कधी कधी असं पाहिलं असेल ना तुम्ही, आता बऱ्यापैकी मिडल क्लास आयुष्य 40 पर्यंत एकदमच स्मूथ, काही अगदी लोअर मिडल क्लास नाही, लोअर मिडल क्लास आयुष्य जगलेलं, ठीक आहे, अशी लोक पाहिलेली असतात. आणि सडनली कोणती तरी जमीन विकली जाते आणि त्यांना 50 करोड मिळतात. हा धनलाभ असं म्हणू शकतो आपण, म्हणजे अचानक धनलाभ. हे पण हे दशा महादशांचाच खेळ. ओके, ठीक आहे. सो ज्यावेळेस तो अचानक धनलाभ, काही जण असतात जी स्वकमाईवर प्रचंड स्वतःचं अस्तित्व उभं करतात आणि काही जणांचं असं असतं की ज्यांना काहीही करावं लागत नाही आणि त्यांना पैसा मिळतो. मग काही हाऊसवाईफ्स असतात की ज्यांना काम करायची इच्छा असते पण त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये नोकरीच मिळत नाही, खूप क्वालिफाईड असलं तरी नोकरी मिळत नाही. पण नवऱ्याचं इतकं वेल्दी असतं घरात की तो म्हणतो तुझे क्यों ही जॉब करना है, तुझे क्यों नोकरी करनी है, की घे बाई 50,000 रुपये महिन्याचे आणि उडव. असे काही असतात. तर पैशांचे 3 स्वरूप आहेत, 3 पण त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. आपण आता 3वर डिस्कस करू. 12 घरांपैकी 10वं घर जे असतं तुमचं पत्रिकेतलं ते कर्मस्थान आहे. कर्मस्थान आहे म्हणजे व्यक्ती काय काम करणार, कसं काम करणार, चांगलं करणार, व्यवसाय करणार, नोकरी करणार, नाही करणार, हे 10वं घर डिसाईड करतं. ओके. त्याचप्रमाणे दुसरं घर जसं कुटुंब स्थान आहे, संततीसाठी दुसरं घर पण ऍक्टिव्हेट व्हावं लागतं. बरोबर. त्याचप्रमाणे धनासाठी, पैशांसाठी पण दुसरं घर लागतं.
6वं स्थान जसं आजारपणाचं स्थान आहे, तसं 6वं स्थान तुमच्या नोकरीचं स्थान आहे. नोकरीचं स्थान आहे. ओके. 7वं स्थान जसं सेकंड चाइल्डचं तुमच्या पार्टनरचं स्थान आहे, तसं 7वं स्थान हे तुमच्या बिझनेसचं स्थान आहे. आणि 11वं स्थान जर तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाभ, तुमच्या इच्छांची पूर्ती, हे तुमचं 7वं स्थान. 11वं स्थान जे आहे ते सगळं लाभांचे स्थान आहेत. मग आता एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये तो व्यक्ती अगदी जन्मभर श्रीमंत राहील की नाही. काही जण जसं मी म्हटलं की त्यांना अगदी आयतं बसून आयुष्यभर खाल्लेलं असतं. आपण अगदी पुण्यातल्या कितीतरी ठिकाणचे बघूयात, जमिनी आहेत त्या विकल्या, आम्हाला पैसे मिळाले, भरपूर पैसे मिळाले, आमचं व्यवस्थित चालू आहे, मागच्या 20 वर्षांपासून भाडे येत आहेत, हे येत आहेत, ते येत आहेत. ठीक आहे. हे ज्यावेळेस पत्रिकेच्या कोणत्याही द्वितीय स्थानावरून धनस्थान ज्याला म्हणतात त्याच्या नक्षत्राचा संबंध 2, 6, 10, 11 या स्थानांशी आला, ती व्यक्ती आयुष्यभर सुखात राहते. तिला कामही मिळत राहतं, तिला पैसेही मिळत राहतात आणि खूप इझिली. हे सगळं ऑलरेडी ऑर्गनाइज असते या व्यक्तीसाठी. म्हणजे असं नाही ज्या दिवशी जन्म नाही, ते ऑर्गनाइज. ते ज्या दिवशी एक व्यक्ती जन्माला आली, तुम्ही फलाना दिवशी कोणी जन्माला आलं, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या पत्रिकेत द्वितीय स्थानाचं नक्षत्र 2, 6, 10, 11 असेल तर त्याच्या वडिलांना लॉटरी लागेल आणि हा एकदम व्यवस्थित जगणार. किंवा आजकाल असं होतं, धरणांमध्ये जमीन चालली गेली, रेल्वे ट्रॅक मध्ये गेली, बिलकुल इन्स्टंट पैसा येऊन जातो लोकांना. इन्स्टंट पैसा. मग ते कधीतरी होतं, असं कधीतरी होतं की हे आपण सगळे इंटरलिंक्ड आहोत. वडिलांची पत्रिका लेकाच्या पत्रिकेशी कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणात इंटरलिंक्ड आहेत. पार्टनरची पत्रिका ही बायकोच्या पत्रिकेशी कुठे ना कुठे, तीच 4-5 लोक एकमेकांशी कनेक्टेड होतात, ज्यांचं काही ना काही एकमेकांशी कनेक्शन असतं. कधीतरी बघितलं असेल, मुलगा जन्मला आणि याला एकदम प्रमोशन मिळालं. हो. मुलाच्या पत्रिकेमध्ये अशी ग्रहस्थिती असेल की तुझ्या पत्रिकेमध्ये जन्मला पैसा येणार, तो पैसा इकडून हा जन्मला म्हणून याला पैसा मिळाला. त्याच वेळेस याच्या पत्रिकेमध्ये पण प्रमोशनचे योग निर्माण झालेले असतात. हे कसं रिलेट होतं मॅम कुंडलीशी बघायला गेलं तर? हे ठरलेलंच असतं. आपण बघताना म्हणजे मी बघताना इंडिव्हिज्युअलच बघते, मी कोणाचं एकमेकांना करत नाही, कारण त्याची अॅक्युरसी तेवढी स्ट्रॉंग निघत नाही, इंडिव्हिज्युअलची जेवढी निघते. पण एवढं मात्र नक्की ती इंटरलिंक्ड आहेतच या गोष्टी. असं बघितलं असेल ना, आपण घरात जेव्हा शिफ्ट होतो ते सगळेजण शिफ्ट होतो ना. असं नाही होत ना की घर घेतलंय तर तुम्ही एकटे शिफ्ट होणार, सगळेजण जाणार ना एका घरामध्ये जाणार. त्यावेळेस मग सगळ्यांच्या पत्रिकेत कुठे ना कुठे शिफ्टिंगचे योग, नवीन घराचे योग, चांगल्या घटना घडणार. जसं तुम्ही मला आता माझी पत्रिका बघितली तेव्हा सांगितलं की आता तुझं काहीतरी शिफ्टिंग होणार आहे चेतन, आणि नेमकं मी पुढच्या महिन्यात माझ्या नवीन घरी जातोय. सो दॅट इज द पार्ट ऑफ दॅट. मी तुम्हाला तर माहित पण नव्हतं, आपण फर्स्ट टाइम भेटलो की माझं घर मी घेतलंय का काय केलंय तुम्हाला काहीच माहिती नाही, बट तुम्ही मला त्यावेळेस तुमच्या बायकोच्या पण पत्रिकेमध्ये कुठे ना कुठे ते 4th स्थान ऍक्टिव्हेट झालेलं असणार आहे. आई वडिलांच्या पत्रिकेत, सगळ्यांच्या पत्रिकेत त्या गोष्टी इंटरलिंक कुठे छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना, तारखांमध्ये बदल असू शकतात थोड्याफार प्रमाणात, 1-1.5 महिना 2 महिन्याच्या फरकाने, पण त्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. त्याचप्रमाणे पैशांचं स्थान हे देखील इंटरलिंक्ड आहेत. कधी कधी 5वं आणि 9वं स्थान, जसं मी म्हटलं की दशम स्थान हे कर्मस्थान आहे, 5वं स्थान हे जॉब जाण्याचं स्थान आहे, आणि 9वं स्थान हे पण जॉब जाण्याचं स्थान आहे, रेजिग्नेशन आणि जॉब जाणं. कधी कधी असं असतं की हे 5वं आणि 9वं स्थान लागलेलं आहे तरी सुद्धा घरामध्ये वेल्थ आहे, म्हणजे मला कष्ट करायची गरज नाहीये, मला काहीही काम करायची गरज नाहीये, पण माझ्या घरी खूप वेल्दी आहे सगळं, मला पैसा मिळत राहणार. हे स्थान कोणतं असं जर असेल? जॉब जाण्याचं किंवा स्वकमाई न करण्याचं स्थान आहे 5वं आणि 9वं. 5वं आणि 9वं. ओके. आणि कष्ट करण्याचं स्थान आहे 10वं, 6वं आणि 11वं. ओके. मग या स्थानांमध्ये काय असेल? 10, 6, 11 मध्ये काय असल्यावर लागले? कोणाच्या अंबानींच्या पत्रिकेमध्ये 2, 6, 10, 11 प्रत्येक दशेमध्ये 9 दशा आहेत. प्रत्येक दशामध्ये 2, 6, 10, 11 मुकेश अंबानींच्या पत्रिकेमध्ये लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक दशेमध्ये ओके त्या द्वितीय स्थानाचं, जसं मी म्हटलं की धनस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर गुरु असेल आणि तो 2, 6, 10, 11शी कनेक्टेड असेल, त्या व्यक्तीला पैशांची बाब जन्मात कमी नाही पडणार. आणि ते अंबानींचं आहे. ते अंबानींचं आहे. कुठे काही तुम्ही म्हणजे
इथे हात लावलं तर तिकडेही सोनं, तिकडे हात लावलं तरी तिकडेही सोनं, मातीत हात घातला तिथेही सोनं. तुम्हाला शक्यच नाही कमी पडणं. अशा कितीतरी पत्रिका आहेत अशा पत्रिका, कुणाला कमी प्रमाणात मिळतं, कुणाला जास्त प्रमाणात मिळतं. कन्सिस्टन्सी असली पाहिजे ना, कोणत्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. ग्रोथ इज अ डिफरंट पार्ट. कधीतरी असं होतं ना की 10 वर्ष खूप चांगली चालली, मग एकदम 12 वर्ष खाली गेलो, मग परत 10 वर्ष चांगली चालली, मग अगेन जर कमावलेलं उडवून टाकतो मध्ये, म्हणजे गमावलेलं उडवलं, मग 5वं आणि 9वं लागलं की फ्लो ऑफ मनी येणं बंद होतं. पंचम स्थान आणि नवम स्थान चालू झालं की फ्लो ऑफ मनी येणं बंद होतं. मग जे साठवलेलं आहे ते खर्च होतं. बरोबर आहे. मग ज्यावेळेस परत 6, 10, 11 लागणार, ज्या दशा बदलणार, जसं सरकार बदललं, दशा बदलली, 6, 10, 11 लागलं की परत जॉब मिळणार, जॉब मिळाला की पैसे येणार. बरोबर. जॉबच नाही जर पत्रिकेत तर पैशांचं काही स्थान नाही. पण स्त्रियांच्या पत्रिकेत जर नवऱ्याच्या पत्रिकेतले ते 2, 6, 10 ऍक्टिव्हेट असले तर मला काम करायची गरज नाही, माझा नवरा खूप चांगला कमवतोय, त्याच्या थ्रू मला पैसे येत राहणार. द्वितीय स्थान हे धनस्थान आहे. जर कोणाच्याही पत्रिकेमध्ये शुक्र खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहे किंवा चंद्र, गुरु हा मुळात खूप मोठा ग्रह आहे, तो असं खूप ह्यूज भरभरून देणार, ह्यूज देणार. एखादं ज्यावेळेस पत्रिका येतात आणि सप्तमात ज्यावेळेस गुरु वगैरे असतो किंवा गुरुची राशी असते, त्यावेळेस आमच्याकडून सांगितलं जातं की जो पार्टनर मिळेल ना तो असा खूप धिप्पाड, छान दिसायला, राजबिंडा अशा प्रकारची व्यक्ती, किंवा त्याला व्यायामाची खूप आवड असेल, अशा प्रकारची व्यक्ती मिळण्याची शक्यता असते. कारण गुरु इज अ ह्यूज. तर तसं एखादा मोठा गोष्ट देणार गुरु, तर द्वितीय स्थानाचा जो तो कार्य झाला किंवा द्वितीय स्थानाचं कनेक्शन कुठल्याही प्रकारे गुरुशी आलं, गुरुची दृष्टी द्वितीय स्थानावर आली, सेकंड हाऊस मध्ये गुरु बसलेला असला, त्याचं नक्षत्र गुरु असलं, तर नक्की तुम्हाला पैशाला काहीही कमी पडणार नाही. ते कोणत्याही स्वरूपातून येतील. माझे आज बँकेतले पैसे संपले, मला कोणीतरी उद्या येणार आणि सांगणार आहे तू मला 20 वर्षांपूर्वी उधारी दिली होती, हे घे 20,000 रुपये. हे गुरुचं काम आहे, कमी न पडून देणं. तर हे जे 6, 10, 11 जे तुम्ही सांगितले हे अंबानींचे कन्सिस्टंट आहे मॅम यांच्या पत्रिकेत, म्हणून म्हणजे इथंच प्रूव्ह होतं सगळ्या गोष्टी. बिलकुल, ते कॉन्स्टंट आहे. आणि हे व्हेरी रेअर. मी अशा काही पत्रिका जे बघा बाहेर राहतात, देशाच्या बाहेर असे काही NRIs वगैरे राहतात, अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये बरेचदा असं असतं 2, 6, 10, 11, 3, 5, 9, 3, 9 ऍटलिस्ट 9 ही स्थान असतात. तृतीय स्थान हे छोटा प्रवास दाखवतो, नवम स्थान हा लांबचा प्रवास दाखवतो. मग लांबच्या प्रवासातून तुम्हाला पैसे मिळतात, देशाच्या बाहेर जाऊन तुम्हाला पैसे मिळतात. ती लोकांच्याकडे बऱ्यापैकी वेल्थ असते, त्यानंतर कसं पैसा खर्च करतात ती लोक. भरपूर आपल्याकडे करन्सी आहे, फरक पडतो. 2, 6, 10, 11 ज्या वेळेस ज्याच्याही व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर अशी एखादी महादशा आली, सपोज शनीची महादशा 19 वर्षांचा पिरियड आहे आणि त्या महादशेमध्ये 2, 6, 11, 10, तर त्या व्यक्तीला ती 19 वर्ष कोणत्याही प्रकारे पैशांची कमी पडणार नाही. आणि त्या 19 वर्षांनंतर जर बुधाच्या अंतर्दशेमध्ये पंचम आणि नवम स्थान लागलं तर जो पैसा कमवलेला आहे त्याच्यातच गुजराण करावी लागेल, नवीन सोर्स ऑफ मनी येणार नाही. बरोबर आहे. आणि तसंच त्याचप्रमाणे काही जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे असतात त्यांच्या पत्रिकेमध्ये ही 2, 6, 10, 11 ही स्थानं जे कॉन्स्टंट चालू आहेत. सपोज पार्ले बिस्किटवाल्यांचं मला माहिती नाहीये, मी पाहिलेलं नाही, पण माझा अंदाज आहे आपण कित्येक वर्षांपासून कॉन्स्टंट ज्या गोष्टी असतात, कोलगेट एक म्हणू शकतो, कोलगेट आपण म्हणू शकतो, कॉन्स्टंट चालू आहे. तर त्यांचे जे ओनर ज्यांनी सुरुवात केली असेल त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये ते 2, 6, 10, 11 किंवा ज्या वेळी त्या कंपनीची सुरुवात झाली असेल त्यावेळीच जे कुंडली असेल त्यामध्ये 2, 6, 10, 11 कॉन्स्टंटली चालू असणार आहे. परफेक्ट. येस. आणि हे असतंच म्हणजे माझ्या पत्रिकेत 2, 6, 10, 11 बरंच लागलेलं आहे. ओके मॅम, भरपूर वेळा बघितलं आता की आजकाल जे IT मध्ये काम करतात, आता आपण जिथे बसलोय हिंजवडी हे पण एक IT पार्कच आहे. बिलकुल. जेही लोक IT मध्ये काम करतात तर त्या लोकांना असं वाटतं की मला एक बाहेर देशात जाण्याचा चान्स आला पाहिजे,
नवे नवे मुलं आहेत 23-24 वर्षाचे, की ज्यांना आजकाल वाटतं आणि हुशार आहेत मुलं, खूप अभ्यास करतात किंवा अभ्यास करून चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये जातात. त्यांच्या आईवडिलांनाही वाटतं की यार आपला पोरगा इतका काम करतो, कॉलवर असतो 12-12 वाजेपर्यंत क्लायंट सोबत, कधी तो क्लायंट त्याला बोलवेन. तर ते तुम्ही पत्रिकेवरून सांगू शकतात का की त्या मुलाला? अगदी अगदी 100%. अगेन डेट्सच कळतात पत्रिकेमध्ये. जसा पापग्रह जे असतात पत्रिकेतले, हर्षल, राहू, नेपच्यून, हे ग्रह, शनी महाराज, ही जे ग्रह आहेत हे बाहेर पाठवण्याचं काम करतात. आणि जसे 12 घरं आपण बघितली, जसं 5वं घर संतती वगैरे, तसं तृतीय स्थान, नवम स्थान आणि 12th, 3, 9, 12 ही स्थानं जी आहेत, ही स्थानं व्यक्तीला परदेश गमन किंवा घरापासून लांब राहणं, मातृभूमीपासून किंवा देशापासून लांब ठेवण्याचं काम करतं. कोणाच्याही पत्रिकेमध्ये साधारण तृतीय स्थानामध्ये, 12व्या स्थानामध्ये किंवा 9व्या स्थानामध्ये, 3, 9, 12 या स्थानामध्ये जर राहू महाराज बसलेले असतील तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी एकदा का होईना बाहेर जाण्याची संधी 100% मिळणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा एफर्ट्स करायची गरज नाही. हो, नाईस. दे विल डेफिनेटली गो. आणि काही लोक स्वतः तर ट्रिप करतात आणि काही लोक कंपनी थ्रू जातात, तर तसंही कळू शकतं का बिलकुल. आपल्याला? कंपनी थ्रूचं कसं असतं, अगेन त्या 6व्या स्थानाशी किंवा 10व्या स्थानाशी त्या राहूचं जर कनेक्शन आला तर कामानिमित्त जाणार. ठीक आहे. त्या राहू महादशेमध्येच त्या 6, 10, 11, आता हे थोडं टेक्निकल होईल, रेग्युलर लोकांना कळणार नाही, पण तरी सुद्धा काही लोक असतात ना की ज्यांना बाहेर गेलेले असतात आणि परत भारतात यायची इच्छा असते. खूप जण असतात, माझ्याकडे खूप लोक आहेत, स्पेशली फिमेल जे असतात. नवरा बाहेर काम करतोय पण ती बाहेर गेल्यानंतर खूप लोनलीनेस येतं. जरी आपल्याला ते फॅसिनेटिंग वाटत असलं तरी बाहेर जो प्रदेश खूप मोठा आहे, सपोज रशिया इट्स अ बिग कंट्री किंवा अमेरिका खूप ह्यूज आहे, तर एका ठिकाणी एक व्यक्ती राहते आणि दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी खूप लांब राहतंय, तर लोकांना चेहरे दिसत नाही. त्यामुळे बायका खूप मोठ्या प्रमाणात वैतागलेल्या असतात की आम्हाला परत जायचंय, थोडंसं डिप्रेसिंग आहे, कोणी दिसत नाही आजूबाजूला, आम्हाला नाही राहायचं आहे. पण त्यावेळेस त्या नवरा बायकोच्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये ग्रहस्थिती अशी असते, ते तृतीय स्थान, ते 9वं स्थान, ते 12वं स्थान ऍक्टिव्हेट झालेलं असतं. राहू किंवा शनी महाराजांचं कनेक्शन एवढं स्ट्रॉंग लागलेलं असतं की त्यांना कितीही प्रयत्न केले तरी ते परत भारतात येत नाही. असे कितीतरी व्यक्ती आहेत, जायचंही करू शकतं, यायचंही करू शकतं. बिलकुल. आणि काही जण असतात की फक्त 6 महिने गेले, काम केलं आणि दे आर कमिंग बॅक टू, म्हणजे परत भारतात आले. ज्यावेळेस चतुर्थ स्थान, जे तुमचं मातृभूमीचं स्थान आहे, तुमच्या घराचं स्थान आहे, ते ऍक्टिव्हेट होणार, तुम्ही रिटर्न येणार. बरोबर आहे. पण साधारण जेवढं मला लक्षात आलेलं आहे आतापर्यंतच्या जर्नीमध्ये, एकदा गेलेली व्यक्ती सहसा जर पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग योग असतील तर त्यांना येण्याची इच्छा असून पण ते येऊ शकत नाही. असे कितीतरी उदाहरणं, मी म्हणजे हजारो उदाहरणं देऊ शकते तुम्हाला. बरोबर आहे. भरपूर लोकांना बिझनेस करायचा आज, काही जॉब करतायत आणि त्यांना वाटतंय की आता मी जॉबमध्ये इतकं माझं टेक्निकल स्किल झालंय तर आय वॉन्ट टू स्टार्ट सम बिझनेस. बिलकुल. काही असे लोक आहेत की ज्यांनी आजपर्यंत जॉबच केला नाही आणि त्यांना बिझनेसमध्ये उतरायचं आहे. बिलकुल. तर केपी ज्योतिषमुळे हे कळू शकतं का आपल्याला की त्याने कोणत्या फील्डमध्ये बिझनेस करावा? जसं कॉस्मेटिक्स आलं, त्याच्यानंतर स्पोर्ट्स मध्ये काही बिझनेस करायचा आहे का, रिअल इस्टेट एक बिझनेस आला, सोशल मीडिया आहे, सगळ्या प्रकारच्या बिझनेसची माहिती कळते. मुळात अगेन खरंच बिझनेसची पत्रिका आहे का हे बघणं इम्पॉर्टंट आहे. बरेचदा असं होतं की नोकरी सोडली जाते आणि मी बिझनेस करतो याच्यासाठी प्रयत्न केले जातात, ना बिझनेस होतो ना नोकरी होते. बरोबर. त्यावेळेस पैसे बंद होण्याची स्थानं ऍक्टिव्हेट झालेली असतात. तर मुळात बिझनेस पत्रिकेत आहे का, बिझनेसची पत्रिका आहे का हे बघणं महत्वाचं आहे. जर बिझनेसची पत्रिका असेल तर नक्कीच ज्यांच्या पत्रिकेतला बुध खूप चांगला आहे, उच्चीचा आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे, ती लोक हॉटेल व्यवसायामध्ये जातात. आता बघा बऱ्याच ठिकाणी चहा, खाद्यपदार्थ आता लागले, त्यांच्या पत्रिकेतला बुध खूप चांगला असणार आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध 7म स्थानात आहे ती लोक फूड इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात, ती सोशल मीडियामध्ये जाऊ शकतात. तुमच्या पत्रिकेत 7मात बुध आहे. हो का? हा, बिझनेसची आहे का? तुम्ही डेफिनेटली बिझनेसची कोणली आहे. म्हणूनच तुम्ही कसं असतं, बुधाशी ज्या वेळेस कनेक्शन येतं 10व्या स्थानाचं, त्यावेळेस अशी काही लोक बघितली असतील तुम्ही
जी 9 ते 5 जॉब करतात आणि 6 ते 8 ट्युशन्स घेतात. हो 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 ट्युशन जे असतं हे इंडिव्हिज्युअल असतं, बिझनेस असतो. बरोबर. आणि 9 ते 5 हा जॉब असतो. ठीक आहे. किंवा मग दिवसभर जॉब करायचा आणि सकाळी पेपर टाकायचं काम करायचं, दूध टाकायचं काम करायचं, किंवा मंडे टू फ्रायडे जॉब करायचा, सॅटर्डे संडे कन्सल्टिंग करायचं. ज्यावेळेस पत्रिकेतला कनेक्शन बुधाशी असतं, बुध कोणत्याही 2 गोष्टी दाखवतं, पॅरलली होणार. मग तो जॉब असेल, बिझनेस असेल, तर 2 गोष्टी तो पॅरलली करणार. हे बुधाचं काम आहे. परत चंद्र जर दशम स्थानाशी कनेक्टेड असला, चंद्राचं कनेक्शन जर तुमच्या कर्मस्थानाबरोबर असलं तर तुम्ही खूप ट्रॅव्हल करता. मग ते टुरिझमचा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला असतो. किंवा इन्शुरन्स सेक्टर जो असतो ते पण चंद्राच्याच अंडर येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला असतो. एखाद्या पत्रिकेमध्ये मंगळ खूप स्ट्रॉंग असतो. जनरली कन्सिडर केलं जातं की स्ट्रॉंग मंगळ आहे, मग तापट असणारे व्यक्ती किंवा त्रास होणार आहे. पण कितीतरी मोठे मोठे डॉक्टर बघा, जे एकदम सर्जन झालेले आहेत असे, अशा लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ खूप चांगला असतो. उच्चीचा असेल, स्वगृहीचा असेल, सप्तमात बसलेला असेल, कारण त्यांचा संबंध डायरेक्ट रक्ताशी येतो, चीरफाड होते ना. तर त्या रक्त बघणं सामान्य माणसासाठी चांगलं आहे. आपण नाही बघू शकत ना. तुम्ही बघितलं, 2दा रक्त बघितलं, 3ऱ्यांदा चक्कर येऊन पडतं. बरोबर. पण ज्यावेळेस डॉक्टर व्यक्ती बनतो, त्याला धाडस पाहिजे असतं ते रक्त बघण्याची. त्यावेळेस जर मंगळ पत्रिकेमध्ये चांगला असला, हे करिअर पाथ ऑप्शन चूज करण्यासाठी आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मंगळ खूप चांगल्या पद्धतीने असेल तर त्या व्यक्तीला नीटची एक्झाम द्यायला हरकत नाहीये. किंवा मग मेडिसिन मध्ये फक्त मंगळ खूप चांगला असेल तर मग डॉक्टर MBBS वगैरे. पण मग शनी वगैरे चांगला असेल तर फिजिओथेरपी. असं शनीचं कनेक्शन असेल तर मोठमोठे साखर कारखानदार म्हणा, किंवा मोठमोठे कारखानदार, कोणतेही कारखानदार ज्यांचा संबंध लोखंडाशी आहे, त्यांनी शनी मध्ये जायला हरकत नाही. प्लॉटिंग करू शकतो, रिअल इस्टेट मध्ये जाऊ शकतो, जमीन. आणि घर बांधणं असेल तर अगेन मंगळ. जमिनी घेऊन त्यांचा व्यवहार करणं शनी, जे भूमी आहे डायरेक्टली, काळी माती. आणि जमीन, घर बांधणं जे आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, ते मंगळ. बुधाशी कनेक्शन आलं तर मग सोशल मीडिया, हॉटेल, किंवा रिअल इस्टेट साठी काय येईल मॅम? पूर्णच रिअल इस्टेट साठी असं काही आहे? मंगळ स्ट्रॉंग पाहिजे. मंगळ, चंद्र हे 2 ग्रह रिअल इस्टेट साठी चांगले पाहिजे. मंगळच चांगला पाहिजे मुळात. तिसरं गुरु. जसं मी म्हटलं की पत्रिकेमध्ये ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु चांगल्या प्रकारे आहे, तो व्यक्ती बॉर्न टीचर आपण म्हणू शकतो, किंवा जन्मजात काही लोक हाडाचे शिक्षक ज्याला म्हटलं जातं, त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु खूप चांगला असतो. दे आर व्हेरी गुड टीचिंग. त्यांचं मन कुठेही रमत नाही. काही जण असतात की फ्री मध्ये मुलांना शिकवतात, घेऊन बसतात. बघा कितीतरी जण आहेत, वस्तीतल्या मुलांना स्वतःच दिवसभर काम करतील आणि 2 तास जाऊन त्या मुलांना शिकवतील. त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये गुरु खूप चांगला असतो. गुरु म्हणजे ज्ञान देणं, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान देणं. मग ज्या IT मध्ये काम केलेला ऍस्पिरंट व्यक्ती जे असतात त्यांना मी सांगते, जर गुरु खूप चांगला आहे, तुम्हाला IT मध्ये जॉब मिळत नाहीये, तर निश्चितच तुम्ही टीचिंग मध्ये, एखाद्या कॉलेजमध्ये, क्लासेसमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये स्वतःचे क्लासेस चालू करा. त्याच्यामध्ये तुम्हाला नाही पेक्षा तर बेटरच यश मिळणार आहे. आणि IT मध्ये जॉब साठी काय स्ट्रॉंग पाहिजे? राहू आणि केतू हे 2 स्ट्रॉंग हवेत. राहू आणि केतू दशम स्थानाशी त्यांचं कनेक्शन पाहिजे स्ट्रॉंग. आणि उच्च नीच हे KP मध्ये बघितलं जात नाही जनरली. वैदिक कनेक्शन असले पाहिजे. दशम स्थानाचं उपनक्षत्र स्वामी जर राहू आलं, शनी आलं, तर त्याचा कम्प्युटर्स, IT यांच्याशी कनेक्शन येणारच. मध्ये IT मध्ये त्यांना नोकरी मिळते. मध्ये भले BCom व्यक्ती झालेली असेल, MCom केलेली असेल, पण नोकरी करणार इन्फोसिस मध्ये. एक्झॅक्टली असं पाहिलंय मी, भरपूर एक्झाम्पल आहेत. कनेक्शन कुठेतरी राहूशी स्ट्रॉंग आलेला असतो. म्हणजे जो माणूस आज त्या फील्ड मध्ये नाहीये, कुणी फार्मा केलंय, कुणी जसं BCom केलंय, BA केलंय, ते व्यक्ती IT मध्ये जाऊ शकतात.
त्यासाठी तुम्हाला कुंडली बघावी लागेल एक वेळेस. बिलकुल बिलकुल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायची गरज पण नाहीये. येस. तुम्हाला अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरं अगदी ऍक्युरेट मिळतील. येस. म्हणजे लग्न होणार आहे का नाही, त्याच्यानंतर जॉब मिळणार आहे की नाही, माझ्या आयुष्यात प्रचंड पैसा कधी येणार आहे, बिलकुल. अशा प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. बाळ होणार आहे का नाही, लेडीजसाठी हा प्रश्न असतो भरपूर वेळा. तर असेही काही प्रश्न तुम्ही मॅम सोबत मॅमला विचारू शकतात. तर मॅम जर कुणाला तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तो नंबर काय आहे की ज्याच्यावर ते तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही अवेलेबल असाल? 9930785564 हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. डायरेक्ट कॉल करू नका मला. या नंबरवरती दुपारी 4 वाजून 7 वाजेपर्यंत, आज दुपारी मला 4 ते 7च्या दरम्यान तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि एक्झॅक्ट जन्म ठिकाण या तिन्ही गोष्टी ॲक्युरेट पाहिजे. या जर पाठवल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळची अपॉइंटमेंट तुम्हाला मिळते. 3च प्रश्नांची उत्तरं घेतली जातात. 1140 रुपये माझी फीज आहे. ओके. साधारण 12 ते 15 मिनिटांमध्ये आपला कॉल पूर्ण होऊन जातो. तुम्हाला घडणाऱ्या घटना, जसं आपण डिस्कस केलं, लग्न कधी होणार आहे त्याचं ड्युरेशन तुम्हाला सांगितलं जाईल. या ते या पिरियड ऑफ टाइम मध्ये लग्न होण्याची शक्यता आहे. जोडीदार कशा प्रकारचा असेल, काय काम करणारा असेल. जर पत्रिकेने मला उत्तरं दिली तर ती सगळी उत्तरं तुम्हाला सांगण्यात येतील. पैसा, लग्न, जॉब, बाहेर परदेश गमन, शिक्षण, डिवोर्स. येस. या सगळ्या गोष्टींची उत्तरं सगळी अगदी असती. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही आल्यात आणि इतकं छान इन्फॉर्मेशन दिली. आपल्या ऑडियन्सला खूप आवडली असेल ही, ते कमेंटमध्ये आपल्याला कळेलच. आणि ज्यांनाही वाटतंय की प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये, तुम्ही कॉल करू शकता. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू.